डॉक्टर विवेक लोलगे आणि डॉक्टर लिनोता लोलगे हे दाम्पत्य ठाणे शहरातील वैद्यकीय क्षेत्रातलं अतिशय नामांकित आणि मानांकित अशा प्रकारचं दाम्पत्य. मूळव्याध या क्षेत्रात डॉक्टर विवेक लोलगे हे गेले जवळपास 35 ते 40 वर्ष काम करत आहेत. आजपर्यंत 50,000पेक्षा जास्त रुग्णांना त्यांनी मूळव्याधीपासून मुक्तता दिलेली आहे. ठाणे शहरातील डॉक्टर विवेक लोलगे यांची कीर्ती संपूर्ण महाराष्ट्रभरातच नाही तर संपूर्ण देशभरात आहे. अनेक पुरस्कारांनी त्यांना आत्तापर्यंत गौरवण्यात आलं आहे. ठाणे महानगरपालिकेने त्यांना ठाणे गौरव पुरस्काराने सन्मानित केलं आहे. त्याचप्रमाणे विविध माध्यमांच्या असंख्य पुरस्कारांनी डॉक्टर विवेक लोलगे हे सन्मानित आहेत. आज आपण त्यांच्याशी मूळव्याध या विषयावर चर्चा करणार आहोत. माझा सगळ्यात पहिला प्रश्न डॉक्टर तुम्हाला, मूळव्याध म्हणजे नेमकं काय असतं? गुदद्वाराच्या जागी मांसांकुर येतात, त्याला मूळव्याध म्हणतात. आणि मूळव्याधीच्या लक्षणं दिल्यावर त्याच्यावरती तिथे चिरा पडतात, फिशर होतात. त्या फिशरच्या तिथून आतमधून ट्रॅक तयार होतो आणि तो ट्रॅकचा भगंदर तयार होतो. म्हणजे बटक्सवरती एक प्रकारची पुळी येते, त्याच्यातून रक्तस्राव पुरेस्राव चालू होतो. आणि हे भगंदर आणि मूळव्याधीमधला फरक आहे. अगदी बरोबर डॉक्टर. पण हे जे मूळव्याध होते आहे आपल्याला, याची लक्षणं साधारणपणे याची लक्षणं काय जाणवत असतात पेशंटला? काय झालं म्हणजे पेशंटनी हे समजायला पाहिजे की आपल्याला मूळव्याध होतो आहे? मूळव्याधीमध्ये काही पेशंटना रक्त पडतं, काहींना नाही पडत. पण शौचाला ऑब्स्ट्रक्शन होतं, म्हणजे मलबद्धता चालू होते. मलबद्धतेमुळे मूळव्याध आणि मूळव्याधीमुळे मलबद्धता असं एकमेकांशी रिलेशन आहे. आणि त्यामुळे मूळव्याधीमध्ये दुखणं असतं, पण फिस्च्युलामध्ये भगंदरमध्ये पुयस्राव रक्तस्राव वाहत असतो. आणि रक्तपुयस्राव वाहत असल्यामुळे त्याला वेदना कमी असतात, पण इचिंग, बॅड हायजीन हे त्रास होतो. मग त्याच्या एका पुळीतून दुसरी पुळी अशा अनेक भोकं पडत जातात आणि तो भगंदर वाढत जातो. पण रुग्णाला वेदना नसल्यामुळे रुग्ण त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि मग मूळव्याध आणि भगंदरचे कॉम्प्लिकेशन्स होत जातात. सर, हे झालं लक्षणांबद्दल. परंतु मला एक प्रश्न साहजिकच पडतो, कुठल्याही पेशंटला पडतो, की मूळव्याधीची नेमकी कारणं काय असतात? कॉन्स्टिपेशन, मलबद्धता हे महत्त्वाचं कारण. खाणं काही का असेना, पण जर शौचालय व्यवस्थित होत असेल तर मूळव्याध होणार नाही. मूळव्याध झाल्यानंतर भगंदर होतं. भगंदरमध्ये जे पायलोनेडल सायनस असतं ते रक्ताच्या केसांच्या पुंजक्यामुळे पायलोनेडल सायनस होतं. आणि केसांच्या पुंजक्यामुळे जे होणारं पायलोनेडल सायनस म्हणजे पाठीच्या मणक्यावर येणारी पुळी ती गुदद्वारामध्ये जाऊन मिळते. ते पायलोनेडल सायनस सगळ्यात कॉम्प्लिकेटेड असते. बाकी इतर भगंदरमधून फक्त पोई राहतो, पण पायलोनेडल सायनसमध्ये वेदना होत असतात, दुखतं, आग होतं. आणि भगंदरमध्ये पायलोनेडल सायनस अनरिपेबल, म्हणजे ऑपरेशनने ठीक होत नाही. ते फक्त माझ्या आयुर्वेदिक प्रोसेसने ती ठीक करता येते. डॉक्टर विवेक लोलगे यांनी आपली स्वतःची क्षारसूत्र चिकित्सा डेव्हलप केलेली आहे. डॉक्टर, क्षारसूत्र चिकित्सा ही जी तुम्ही स्वतः डेव्हलप केलेली आहे, तुम्ही स्वतः संशोधन केलेलं आहे, हे क्षारसूत्र म्हणजे नेमकं काय? क्षारसूत्र म्हणजे एक प्रकारचं केमिकलचं फायबर असतं. त्या फायबरवरती आम्ही संपूर्ण मसाला लावतो, जो आयुर्वेदिक औषधांचा बनलेला असतो. त्याच्यावर आम्ही ओझोन सोडतो. ऑक्सिजनपासून O2 आणि ओझोनपासून O3. ते हे ओझोन हे अँटीसेप्टिक ॲक्टिव्हिटी असतं. अशा प्रकारचं तयार केलेला एक प्रकारचं ओझोन क्षारसूत्र हे आम्ही भगंदरमध्ये आतमध्ये इंटरनल आतमध्ये बांधून ठेवतो. त्याच्या साह्याने भगंदर संपूर्ण न कापता ओपन होतो. त्याच्यातला नेक्रोस टिश्यू सगळ्या निघून जातात, पोळी निघून जातो आणि ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत संपूर्ण भगंदर क्लिअर होतो. तशाच प्रकारचं पण माइल्ड सौम्य क्षारसूत्र आम्ही मूळव्याधीवर वापरतो. ते मूळव्याधीला फक्त लोकल ॲनेस्थेसिया देऊन त्या मूळव्याधीवरती ते क्षारसूत्र बंधन केलं जातं. क्षारसूत्र बंधन मूळव्याधीवर करतो, त्याच वेळेला आम्ही भगंदरवरती पण करतो. त्यामुळे मूळव्याध आणि भगंदर दोन्ही ॲट अ टाईम करणारी प्रोसेस फक्त मी करू शकतो. सर्जन क्षारसूत्राने किंवा सर्जरीने भगंदर मूळव्याध एका वेळेला कापू शकत नाही. कारण भगंदरमध्ये पू असतो, मूळव्याधमध्ये रक्त असतं. रक्ताने पू एकत्र होऊन सेप्टिक होईल, म्हणून सर्जरीमध्ये मूळव्याध भगंदर एकत्र होत नाही. त्यामुळे वारंवार ऑपरेशन करूनसुद्धा भगंदर परत होत राहतं. आपण दोन्ही ह्या क्षारसूत्राच्या साह्याने दोन्ही ॲट अ टाईम करू शकतो. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा रक्तस्राव होत नाही, कोणत्याही प्रकारचा स्पायनल ॲनेस्थेसिया देत नाही, बेशुद्ध करत नाही. आणि लोकल ॲनेस्थेसियामध्ये ही जी प्रोसेस होते ही ओझोन क्षारसूत्र चिकित्सा ही महाराष्ट्रामध्ये मी फक्त एकटा करतो, कारण हे संशोधन मी केलेलं आहे. या ओझोन क्षारसूत्रामध्ये कोणतेही रिस्क नाही,
कोणत्याही पेशंटला, हार्टला, गर्भिणीला या कोणालाही साईड इफेक्ट रिॲक्शन नाही. हे फक्त आपण मलम लावल्यासारखं आम्ही हे ओझोन क्षारसूत्र मूळव्याधीवरती आणि भगंदरवरती चिकटवून ठेवतो. चिकटवून ठेवल्यानंतर तर ऑटोमॅटिक पाईल्स श्रिंक होतात आणि सुकून शौचवाटे निघून जातात. भगंदरमध्ये पण आम्ही ह्याचा ट्रॅक बांधून ठेवला की त्या याच्यामध्ये संपूर्ण ते ओपन होऊन जातं आणि कुठेही कटिंग न करता पेशंट त्याचा रेग्युलर व्यवहार करू शकतो. याच्यामध्ये पेशंटला कोणत्याही प्रकारचं पथ्य पाळावं लागत नाही. खाण्याचं किंवा फिरण्याचं काही पथ्य नाही आणि पेशंट ताबडतोब घरी जाऊ शकतो. तुम्ही म्हणता की क्षारसूत्र चिकित्सा केल्यानंतर जी मूळव्याधीवर अत्यंत गुणकारी आहे, क्षारसूत्र चिकित्सेनंतर कुठल्याही प्रकारची पथ्य पाळावी लागत नाहीत असं तुम्ही म्हणताय, त्याविषयी सांगा. नाही, हे शस्त्रक्रिया नाही, ही एक प्रकारची ट्रीटमेंट आहे. म्हणून पहिला सुरुवातीला सांगितलं ओझोन क्षारसूत्र चिकित्सा असं ह्या पद्धतीचं नाव आहे. ही एक प्रकारची प्रोसिजर आहे. शस्त्रक्रिया म्हणजे ब्लेडने कापणं किंवा लेझरने ओपन करणं याला शस्त्रक्रिया म्हटलं जातं. आपण कोणत्याही प्रकारचं शस्त्र वापरत नाही. आपण याच्यावर कुठेही टाके नसतात, स्टिचेस नसतात. त्यामुळे रुग्ण विदाऊट शस्त्रक्रिया बरं होणारा ही भारतातली पहिली प्रोसेस आहे. या क्षारसूत्र चिकित्सा जी आधी जुन्या काळातली आहे त्याच्यावरती आपण संशोधन केल्यामुळे हे ओझोन क्षारसूत्र हे फक्त चिकटवलं जातं, जसं मलम लावलं जातं तसं. त्यामुळे ब्लेड, कात्री, लेझर काहीही याचा उपयोग करायला लागत नाही. म्हणून ॲनेस्थेसिया, लोकल ॲनेस्थेसियामध्ये ही प्रोसेस होऊ शकते. डॉक्टर, आणखी एक महत्त्वाचा प्रश्न, कारण मुंबईसारखं जे शहर आहे इथे प्रत्येक दिवसाला नाही तर प्रत्येक तासाला महत्त्वाची अशा प्रकारची किंमत असते. तर मूळव्याधीचं हे क्षारसूत्र चिकित्सेद्वारे आपल्याकडे शस्त्रक्रिया केल्यानंतर साधारणपणे रुग्णांना किती दिवस रुग्णालयात राहावं लागतं, किती दिवसानंतर तो आपल्या दैनंदिन कामकाजाला सुरुवात करू शकतो? नाही, मी आत्ता सांगितलं की हे ऑपरेशन नाही, त्यामुळे ॲनेस्थेसिया नाही, कुठल्याही प्रकारचा टाके नाहीत. त्यामुळे ह्या हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन कोणालाही लावा लागत नाही, सलाईनच्या बाटल्या लावा लागत नाही, रक्ताचा थेंबही माझ्या प्रोसेसमध्ये जात नाही. त्यामुळे ब्लडलेस अशी ही प्रोसेस असल्यामुळे हे माझं हॉस्पिटल हे 5 स्टार हॉटेलसारखं आहे. इथे रुग्ण आरामशीर गप्पा मारून जेवण करून घरी जातात. त्यामुळे कोणत्याही प्रकारचं बंधन न पाहता हसत खेळत पेशंट येतात आणि हसत खेळत जातात. त्यामुळे ह्या प्रोसेस हे हॉस्पिटल हे अख्ख्या भारतातलं पहिलं आहे की इथे कुठेही कोणाला ऑक्सिजन लावून झोपून ठेवलं जात नाही, बेशुद्ध केलं जात नाही. क्षारसूत्र चिकित्सा ही साधारणपणे किती वेळाची शस्त्रक्रिया असते सर? माझी प्रोसेस फक्त 5च मिनिटाची आहे. 5च मिनिटामध्ये आपली प्रोसेस होऊन जाते. 5 मिनिटामध्ये प्रोसेस झाली त्या रुग्ण लगेच खाण्यासाठी मोकळा होतो. उपाशी वगैरे न येतासुद्धा रुग्णाला लोकल ॲनेस्थेसिया असल्यामुळे कोणत्याही प्रकारचं बंधन पाळावं लागत नाही. नॅचरली रुग्णांमध्ये एक प्रकारची भीती असते की आपण क्षारसूत्र चिकित्सा केली पण याचा पुनरुद्भव होईल का, की मला मूळव्याध पुन्हा होईल का, काय सांगाल? बरोबर, कारण हॉस्पिटलमध्ये कापतात, कापल्यानंतर ते केस, झाडं, केस, नखं परत वाढतात. हा निसर्गाचा नियम आहे. आपण कापत नाही आहोत, आपण त्या जे क्षारसूत्र चिकटवतो त्यामुळे ते सुकून जळून जातं. म्हणून पाईल्स मुळापासून जातात. फिस्टुलामध्ये इंटरनल स्फिंक्टर रप्चर होईल म्हणून सर्जन शेवटच्या टोकापर्यंत फिस्टुला कट करत नाही आणि मग तो थोडासा ट्रॅक राहतो, त्याच्यातून फिस्टुला परत वारंवार होत राहतो. आपल्या प्रोसेसमध्ये आपण जर क्षारसूत्र टाकतो ते शेवटच्या टोकापर्यंत पोचतं. कोणतेही इंटरनल स्फिंक्टर डॅमेज न होता, रप्चर न होता शेवटपर्यंत जात असल्यामुळे फिस्टुला संपूर्णपणे ओपन होऊन मुळासकट निघून जातो आणि फिस्टुलामध्ये पाईल्स हे कारण असतं, तेही आपण ॲट अ टाईम करतो आहे. त्यामुळे ही प्रोसेस ही जगावेगळी प्रोसेस आहे आणि दोन्ही प्रोसेस केल्यामुळे रिकरन्स होण्याचा 1% पण चान्स नाही. गेले 40 वर्ष मी हे काम करतो आहे. 40 वर्षात अजून एकही पेशंट रिपीट आलेला नाही. डॉक्टर विवेक लोलगे यांच्याबरोबरच त्यांच्या खांद्याला खांदा भिडवून त्यांच्या पत्नी डॉक्टर लेनता लोलगे या देखील याच क्षेत्रात काम करत आहेत आणि अनेक वर्ष डॉक्टरांना त्या महत्त्वपूर्ण अशा प्रकारची साथ देत आहेत. डॉक्टर लेनता, मला तुम्हाला पहिला प्रश्न आहे की याच्यात पायलोनिडल सायनस हा एक अत्यंत महत्त्वाचा अशा प्रकारचा हे आहे. पायलोनिडल सायनस म्हणजे नेमकं काय, ते कशा पद्धतीने होतं? पायलोनिडल सायनस म्हणजे पाठीच्या मणक्यावर एक पोळी येते आणि त्यातनं पाणी किंवा पूचा स्त्राव येत असतो आणि त्याचं कनेक्शन हे तुमच्या शौचाच्या ठिकाणी असतं. म्हणजे त्याला एक प्रकारचा तो फिशुलाच आहे. पण तिथे मांसल भाग कमी असल्यामुळे त्याच्यामध्ये रिकरन्स असतो किंवा मॉडर्न
टेक्नॉलॉजीमध्ये त्याचं मोठं ऑपरेशन असतं की ज्याच्यात झेड प्लास्टिक किंवा रोम्बॉइड फ्लॅप येते सारखे ऑपरेशन्स किंवा प्लॅस्टिक सर्जरी केली जाते, पण तरीही त्याची गॅरंटी मिळत नाही आहे. असा ह्या पायलोनिडल सायनस केसांच्या पुंजक्यांमुळे तयार होतो. तर त्याच्यामध्ये आपण ओझोन क्षारसूत्र चिकित्सा वापरतो. त्याच्यामुळे काय होतं, ओपन सर्जरी करायची गरज पडत नाही आणि त्याच्यामध्ये रिकरन्सही नसतो आणि लवकर तो हील होतो. हा त्याचा फायदा आहे की ओझोन क्षारसूत्र चिकित्सेचा पायलोनिडल सायनसमध्ये त्याचा हा पूर्णपणे आपण मुळासकट नायनाट करू शकतो. ओझोनयुक्त क्षारसूत्र चिकित्सा म्हणून याला संबोधलं जातं. मला सांगा, या क्षारसूत्र चिकित्सेमध्ये ओझोनचा वापर नेमका कसा होतो? पहिल्यांदा आता त्यात आपण ओझोन म्हणजे काय ते बघूयात. आपण जसं मेडिसिनमध्ये ऑक्सिजन वापरतो किंवा आपण श्वास घेतो, ऑक्सिजन घेत असतो आणि कार्बन डायऑक्साईड सोडत असतो, पण त्या ऑक्सिजनच्या पेक्षासुद्धा म्हणजे ऑक्सिजन म्हणजे O2 आहे, ओझोन म्हणजे O3 आहे. म्हणजे हा एक्स्ट्रा जो मॉलिक्यूल आहे तो खूप ॲक्टिव्ह असतो आणि त्याच्यामुळे त्याचं फंक्शनिंग वाढतं. तुम्ही सकाळच्या वातावरणात गेलात किंवा पहाटेच्या वेळात तुम्हाला फ्रेश वाटतं किंवा वॉकिंग करून आलात तर बरं वाटतं किंवा हिल स्टेशनला जाऊन आल्यावर बरं वाटतं, समुद्र किनाऱ्याच्या इथनं फेरफटका मारल्यावर बरं वाटतं. त्याचं कारण ओझोनचं प्रमाण तिथे जास्त असतं आणि त्या ओझोनचा वापर आपण ह्या प्रोसिजरमध्ये करून घेतलेला आहे. त्यामुळं जी काही फंक्शनिंग आहे, सेल्सचं फंक्शनिंग आहे ते वाढतं आणि त्याचं हील होण्याची प्रॉपर्टी वाढते. आणि आपण फिश्युलामध्ये जे वापरलं जातं त्याचं कारण असं आहे की फिश्युलामध्ये बाकीचे डॉक्टर्स लोक ऑपरेशन करतात, कटिंग करतात, त्याचं क्लिनिंग करत बसतात. त्या ओझोनचा वापर आपण विदाऊट ऑपरेशन, विदाऊट कटिंग आतून संपूर्णपणे क्लीनअप केलं जातं आणि त्याची जखम भरून यायला उपयोग होतो. ह्याचा फायदा आपण कॅन्सर पेशंटमध्ये पण वापर करून घेतो किंवा डायबिटीज, ज्यांचा हाय डायबिटीस आहे, ज्यांचा डायबिटीस कंट्रोल झाल्याशिवाय कोणतीही सर्जरी करू शकत नाही, अशा ह्या डायबिटीस पेशंटमध्ये, फिश्युलाच्या, पाईल्सच्या पेशंटमध्ये आपण ओझोनचा वापर करतो. त्यामुळे विदाऊट ऑपरेशन आपण आहे त्या पद्धतीमध्येच ते क्लिनिंग करतो. त्याचं सूज जी आहे ती कमी होते, पेन कमी होतं आणि जागा लवकर भरून येते. डॉक्टर, जाता मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की मूळव्याधच्या रुग्णांनी साधारणपणे काय काळजी घेतली गेली पाहिजे, त्याचप्रमाणे त्यांच्यासाठी डूज अँड डोंट्स काय आहेत? आपल्याला नक्की काय झालं आहे हे काही नाही तर आपल्या फॅमिली डॉक्टरकडे जा किंवा स्पेशालिस्टकडे जा, योग्य त्या स्पेशालिस्टकडे जा, त्यांची डिग्री बघा, नक्की ते काय करतायत ते बघा. हल्ली आता गुगल पण तुम्ही सर्च करू शकता सगळं आणि त्याच्याप्रमाणे माहिती मिळवा. डॉक्टरांकडे जा, त्याचं योग्य निदान करून घ्या. मला रक्त पडत आहे म्हणजे मला कॅन्सर असेल, मग मला डायग्नोसिस तसं होईल असं मनात आणू नका. नक्की ते मूळव्याधीमुळे होतं आहे का, कोणत्या दुसऱ्या आजारामुळे होतं आहे हे बघा. आजारांकडे दुर्लक्ष करू नका, नाहीतर त्याच्यातनं आणखीन पुढची स्टेज येत राहते. वेळेस तुम्ही निदान करून घेतलं तर कमी खर्चामध्ये, कमी त्रासामध्ये योग्य तो उपचार मिळून तुम्ही बरे होऊ शकता. तर हे होते डॉक्टर विवेक लोलगे आणि डॉक्टर लीनता लोलगे. आज मूळव्याध आणि भगंदर या विषयावर त्यांनी आपल्याशी चर्चा केलेली आहे. आणि तुम्हाला सुद्धा जर या संदर्भात डॉक्टरांशी अपॉइंटमेंट हवी असेल तर स्क्रीनवर जे क्रमांक दिलेले आहेत त्या नंबरवर डेफिनेटली संपर्क साधा. आणि या क्षेत्रातला प्रचंड मोठा असा दांडगा अनुभव डॉक्टर विवेक लोलगे आणि डॉक्टर लीनता लोलगे यांच्याकडे आहे. ठाणे शहरातील कासार वडवली आणि पाचपाकडे असे 2 त्यांचे क्लिनिक आहेत आणि या 2ही ठिकाणी ते दररोज मूळव्याधीच्या रुग्णांना मूळव्याधीच्या त्रासापासून मुक्तता देत असतात. तुम्हीसुद्धा मूळव्याधीपासून मुक्तता मिळवू शकता. डॉक्टर, आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद.